भाग्य विजय मध्ये पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आहे। आपल्या सोबत आहेत औरंगाबादचे डॉक्टर विजय चाटोरीकर आणि आपण बुधाचं रत्न पाचू मनकवड्या पाचू बद्दल बोलतो आहोत। सरांनी खूप वेगवेगळी माहिती दिलेली आहे, कशा पद्धतीने ते औषधी सुद्धा आहे, तुमच्या आरोग्यासाठी कसं चांगलं आहे आणि तुमचं मन कसं चांगल्या प्रकारे ओळखू शकतं किंवा समोरच्या व्यक्तीचं मन कसं चांगल्या पद्धतीने ओळखू शकतं। पती पत्नीसाठी सुद्धा लाभकारक आहे, विद्यार्थ्यांसाठी सुद्धा लाभकारक आहेत। अजून त्यांना मला काहीतरी विचारायचं आहे, तो प्रश्न असा आहे की पाचू रत्नाचे तुम्ही खूप लाभ सांगितलेत, पण अजून काही लाभ आहेत का पाचू रत्नाचे? पाचू रत्नाचे अनेक लाभ आहेत। कसं असतं की आपण पाहतो की लहान मुलांना लवकर बोलता नाही येणे, तर बरेचदा असतं की 2 वर्षाचा मुलगा होतो तरी ते बोलत नाही, तर अशा वेळेस आपण त्याला पाचूचं पेंडॉल देऊ शकतो। किंवा मग बरेचदा असतं की शाळेमध्ये जायची इच्छा नसते मुलाला, आपण शाळेमध्ये टाकल्यानंतर तो शाळेत जाताना त्रास देतो किंवा आईला त्रास देतो, जातच नाही लवकर, तर अशा वेळेस पण आपण ते पाचूचं रत्न त्यांना देऊ शकतो। शिवाय शाळेमध्ये गेल्यानंतर म्हणजे प्राथमिक शिक्षण झालं आणि बरेचदा आपण म्हणतो ना 8वी पर्यंत फार हुशार होता आणि 9वीला गेलं की त्याला नेमकं काय झालं की त्यानंतर मग त्याच्या अभ्यासावर परिणाम झाला किंवा त्याचा रिझल्ट अपेक्षित आपल्याला मिळत नाही, तर त्यासाठी पण आपण हे पाचूचं रत्न उपयोगी पडू शकतं। बरेचदा काय असतं की मुलामध्ये आणि आईवडिलांमध्ये थोडं मिसकम्युनिकेशन असतं, त्यामुळं मुलासोबत जमत नाही आईवडिलांचं किंवा मुलं ऐकतच नाहीत आईवडिलांचं। असे पण बरेच पालक माझ्याकडे आहेत की त्याला किती जरी सांगितलं तर ऐकत नाही आणि तो बाहेरच्यांचं मात्र पटकन ऐकतो, म्हणजे दुसऱ्यांना त्याला सांगितलेलं पटकन समजतं पण घरच्यांनी सांगितलेलं समजत नाही। मग ते म्हणते आम्हाला वाटतं की तुम्ही त्यांना थोडं समजून सांगा, तर अशा वेळेस सुद्धा त्या मुलांना मी समुपदेशन केल्यानंतर हे पाचूरत्न धारण करायला देत असतो, जेणेकरून त्यांच्या घरातलं जे कम्युनिकेशन आहे, आई वडील आणि मुलगा आहे किंवा मुलगी जी असेल त्यांच्यातलं कम्युनिकेशन परफेक्ट झालं पाहिजे। आणि विवाहाच्या वेळेससुद्धा हे रत्न आपल्याला कामाला येऊ शकतं, कारण बरेचदा काय होतं की बरेच मुली किंवा मुलं कन्फ्युजन असतात विवाहाच्या बाबतीमध्ये की आधी जॉब परफेक्ट स्टेबिलिटी पाहायची का मग आधी लग्न करायचं, किंवा आईवडिलाला वाटतं की मुलाचं वय वाढत चाललं आहे किंवा मुलीचं वय वाढत चाललं आहे, मग तिचं लग्न, तर त्यांना ते योग्य निर्णय घेण्यासाठी, ती समयसूचकता येण्यासाठी, त्याच्यासाठी पण आपण हे रत्न देऊ शकतो की जेणेकरून त्यांना जे योग्य निर्णय घेता येतो किंवा त्यानुसार त्यांना सर्चिंग करून जर जॉबमध्ये त्यांना इंटरेस्ट असेल, जॉबच मिळणार असेल तर कुंडली पाहून आपण ते ठरवू शकतो की यांना जॉब मिळणार आहे, हे जॉब मिळाल्यानंतर इतक्या दिवसानंतर यांचं लग्न पण होऊ शकतं। आपण ते कुंडलीनुसार ती वेळ काळ आपण जाणून घेऊ शकतो आणि त्यासाठी फक्त जाणकार ज्योतिषाचा सल्ला घेणं फार महत्त्वाचं, आणि ते सल्ला घेऊन आपण ते रत्न तिथं धारण करू शकतो। त्यासोबतच नोकरीमध्ये सुद्धा काम करताना असं बरेचदा होतं की काही असे असतात की त्यांना अधिकाऱ्यांसमोर जायला भीती वाटते किंवा आपल्या मनातली गोष्टच बोलत नाही, फक्त दिलेलं काम म्हणजे सांगकामे जे असतात ना बरेच जण की ते त्यांना फक्त दिलेलं काम तेवढंच करायचं, मनानं काहीच करणार नाहीत, तर असे लोक जे असतात तिथं मग अधिकाऱ्याला पण त्रास होतो आणि त्यांना स्वतःला पण मानसिक तिथे त्रास होत असतो। तर अशा व्यक्तींना सुद्धा आपण हे रत्न धारण करतो, त्यामुळं काय होतं की त्यांचं एकतर बुद्धिमत्ता वाढते, त्यामुळे त्यांना कळतं की आपल्याला काय केलं पाहिजे काय नाही केलं पाहिजे। मग तुमच्या बॉसला समोर एखादी गोष्ट तुम्हाला प्रेझेंट करायची आहे तर ती कशा पद्धतीनं प्रेझेंट केली पाहिजे, त्या बॉसला तुम्हाला सांगता आलं पाहिजे की हे काम अशा पद्धतीनं केलं पाहिजे। बरेचदा तुम्ही एखादा बॉस आहे तो पण मनुष्य आहे, तो पण चुकत असतो आणि तुम्ही त्यांना सांगितल्यानुसार केलं आणि ते बॉस म्हणतो मग तुला डोकं नव्हतं का, तू थोडं डोकं लावायचं ना तिथे, मग अशा वेळेस ती जी गिल्टी फिलिंग येणार आहे, ते जे अपमान होणार आहे, ते टाळण्यासाठी सुद्धा आपण हे रत्न तिथे, असे बऱ्याच लोकांना असे प्रॉब्लेम येतात। हे प्रायव्हेटमध्ये कसं असतं की बॉदरेशन खूप असतं, एक टार्गेट असतं, त्यानुसार त्यांना काम करायचं असतं, त्यामुळे सुद्धा त्यांची एक मानसिकता खराब होऊन गेलेली असते की दिवसभर ते बॉसची हॅमरिंग असते, आज क्या किया हुआ की नाही, ये हुआ की नाही, मग ते टार्गेट एकदम डोकं जाम होऊन जातं त्यांचं, एकदम डोकंच चालत नाही, बुद्धीच चालत नाही त्यांची, मग पुढची त्यामुळं कौटुंबिक सुखामध्ये सुद्धा त्यांचे खूप प्रॉब्लेम्स येतात, कारण ते घरी वेळ नाही देऊ शकत, नेहमी ते बॉदरेशन असतं, टेन्शन असतं ऑफिसचं, बॉसचे फोन, घरून बायकोचे पण फोन येतात आणि मग मुलांकडे पण लक्ष देणं होत नाही। अशा व्यक्तींना सुद्धा आपण हे रत्न देऊ शकतो, जेणेकरून त्यांना त्या पूर्ण परफेक्ट नियोजन करता येतं की आपण ऑफिसच्या कामासाठी काय वेळ दिला पाहिजे, घरच्या कामासाठी काय वेळ दिला पाहिजे, घरच्यांसाठी किती वेळ दिला पाहिजे, हे सगळं नियोजन हे आपण ह्या रत्नामुळं करू शकतो। हे रत्न पाचू जे रत्न आहे ना प्रत्येक गोष्टीसाठी लाभदायक आहे की तुम्ही आयुष्यातले कोणतेही प्रश्न काढा त्यासाठी हे रत्न तुम्हाला लाभदायक ठरू शकतं। तर अशा पद्धतीने ह्याचा आपण उपयोग कसा करून घ्यायचा हे आपल्या हातात आहे, फक्त तुम्हाला मार्गदर्शन करणारा ज्योतिषी परफेक्ट असणं फार गरजेचं असतं। नक्कीच तुमचे हे जे पेंडोल्स आहेत, तुम्ही जी माहिती दिलीत किंवा हे जे पाचू रत्न सुद्धा आहे ते जर आमच्या प्रेक्षकांना हवं असेल तर त्यांनी, आणि जर ते तुमच्याकडनं हवं असेल तर त्यांनी कशा पद्धतीने तुमच्याकडनं ते ऑर्डर करावं? मी आधी सांगितलं की माझे नंबर्स वगैरे स्क्रीनवर तर आहेतच, त्यासोबत माझा मेल ID पण आहे,
तुम्हाला फोन जर प्रत्यक्ष मला येऊन भेटता येत नसेल का, माझं पुण्यामध्ये कोथरूडला ऑफिस आहे आणि औरंगाबादमध्ये पण सिडकोमध्ये ऑफिस आहे. त्या ठिकाणी जर त्यांना येणं होत नसेल तर ते फोनवर सुद्धा कन्सल्टिंग घेऊ शकतात. माझी फोनवर अपॉइंटमेंट घेऊन त्यांनी जर फोन केला तर निश्चित त्यांना मी 24 तासामध्ये किंवा 48 तासामध्ये मी त्यांना रिप्लाय देऊ शकतो आणि त्यांना फोनवर त्यांच्या समस्या जाणून घेऊन त्यांची कुंडली प्रत्यक्ष पाहून मी त्यांना त्याच्यानुसार मार्गदर्शन करू शकतो. त्यांना घरपोच पाहिजे असेल तर घरपोचसुद्धा ही सुविधा आपण कुरिअरद्वारे किंवा प्रत्यक्ष माणूससुद्धा पाठवून आपण तिथे देऊ शकतो. अशा पद्धतीनं आपण हा पूर्ण करतो आहे. आत्तापर्यंत बऱ्याच लोकांनी याचा लाभ पण घेतलेला आहे. हे कार्यक्रम सुरू झाल्यापासून बरेच लोक पूर्ण महाराष्ट्र काय महाराष्ट्राच्या बाहेरून सुद्धा आणि एवढंच काय तर दुबईतून सुद्धा आपल्याला भरपूर मेल्स आणि कॉल आलेले आहेत आणि त्यानुसार आपण त्यांना ते पेनड्रॉप्स वगैरे पुरवले आहेत. जर अजूनही कुणाला पाहिजे असेल तर ते या पद्धतीनं माझ्याशी कॉन्टॅक्ट करू शकतात आणि त्यांच्या आयुष्यात येणाऱ्या समस्यावर समाधान मिळवून घेऊ शकतात आणि निश्चितच त्यातून त्यांना लाभ होईल एवढं मात्र निश्चित. आणि महत्त्वाची गोष्ट अजून मला एक सांगायची की माझ्याकडे जे रत्न असतात, म्हणजे मी माझ्या रत्नाचे ॲडव्हर्टाईज करतो आहे असं नाही, कुठूनही घ्या तुम्ही, पण माझ्याकडे जे रत्न असतात त्याची गॅरंटी मी घेतो. तुम्हाला त्याचे रिझल्ट नाही आले तर 70% आपण अमाऊंट वापस करत असतो. कारण हे मी प्रत्येकाला कमिटमेंट करतो. कारण तुम्ही माझ्या म्हणण्यावर जेव्हा पैसे खर्च करताय तर निश्चित तुम्हाला रिझल्ट येणं फार गरजेचं आहे. जर तुम्हाला रिझल्ट येत नसेल तर निश्चित माझ्याशी कॉन्टॅक्ट करा आणि मला सांगा की तुमच्याकडून आम्ही हे केलं पण आम्हाला त्याचा रिझल्ट नाही. तर तिथं मला अभ्यास करावा लागेल की माझं काय चुकलं हे मला पाहावं लागेल आणि या पद्धतीनं मी ते करत असतो. त्यामुळं 22 ते 23 वर्षापासून माझ्याकडे जे काही क्लायंट आत्तापर्यंत मला जोडलेले गेलेले आहेत त्यांचा माझ्यासोबतचं जे एक म्हणजे फॅमिली रिलेशन ज्याला म्हणतो आपण ते झालेलं आहे. प्रत्येक गोष्टीसाठी मी त्यांना मार्गदर्शन करत असतो आणि जिथे यश आलं नाही, निदान होऊ शकतं की मी पण माणूस आहे, मी काही ब्रह्मदेव नाही आहे आणि लोकांचा फार गैरसमज असतो की ज्योतिषी म्हणजे ब्रह्मदेव. हे एक शास्त्र, हे शास्त्राचा एक अभ्यास आहे. याचे कॅल्क्युलेशन्स असतात, चुकू शकतात. एखादा हातचा कमी जास्त झाला तर कॅल्क्युलेशन पण चुकू शकतात. याचा अर्थ असा नाही की तुम्ही त्या माणसाला दोष देण्यापेक्षा त्या शास्त्राला दोष नका देऊ. तुम्ही त्याच्यासोबत बोला, त्याला सांगा किंवा माझ्याकडून जर काही घेतलं असेल तुम्ही आणि रिझल्ट नसेल तर ते मला प्रत्यक्ष येऊन बोला की असं असं झालं, रिझल्ट नाही आला, तर आपण त्याच्यावर मार्ग काढू शकतो. काय चुकलं आहे, माझं काय चुकलं आहे, तुमचं काय चुकलं आहे, ह्या दोन्हीचा अभ्यास करून आपण निश्चित त्याच्यातून मार्ग काढू शकतो. आणि हे शास्त्र एवढं प्रगल्भ आहे की अशी कोणतीच समस्या नाही की त्याच्यावर उपाय ह्या शास्त्रामध्ये नाही. तर निश्चित तुम्हाला त्याच्यात उपाय मिळून जाईल. नक्की सर, मला अजून एक विचारायचं आहे की रत्नांचं वगैरे ठीक आहे, त्यांना जर कोणाला ऑर्डर करायचं असेल ते लोक ऑर्डर करू शकतील, पण जर तुमचं कन्सल्टिंग हवं असेल, त्यांना जर तुमचं समुपदेशन हवं असेल तर तुम्हाला कसं भेटता येऊ शकतं? तुम्ही फोनवरती पण कन्सल्ट हां, फोनवर मी आता सांगितलं ना की जर त्यांनी फोनवर अपॉइंटमेंट घेतली आणि त्यानंतर जर त्यांनी त्यांची डेट ऑफ बर्थ, टाईम, प्लेस मला SMS केली किंवा व्हॉट्सअप केली तर निश्चितच 48 तासामध्ये त्यांना आपला रिप्लाय जातो आणि त्यांच्या समस्या आपण जाणून घेऊन त्याच्यावर उपाय सांगतो. नक्कीच, माझ्या लक्षात आहे. मेल्स माझ्यासमोर खूप सारे पडलेले आहेत ठिकाणी आणि ते मेल्समध्ये काय काय प्रश्न विचारलेत ते सुद्धा मी सरांना विचारणार आहे. पण एका छोट्याशा ब्रेकसाठी थांबते, तुम्ही कुठेही जाऊ नका.